नमस्कार मंडळी, नमस्कार मित्रांनो, गुड इव्हनिंग सर्वांना. आपण आलो केक हार्ट्स मध्ये आणि हरिभाऊ गुरव यांच्या शॉप मध्ये आपण आलो. मित्र परिवार पण बसलाय, लाजतय, हसतय, बघतोय मोबाईल मध्ये आणि दुसरा गेलाय पळून. ठीक आहे, वॉशरूमला फ्रेश व्हायला गेलाय, काही प्रॉब्लेम नाही. हे तर महत्वाचं आहे, दिवसभर काम करायचं आणि फोनवर बोलायचं असं आणि अशी कल्ली मारतात पोरं. तर आपण केक घ्यायला आलोय, आपल्या मित्राचा वाढदिवस आहे. आपल्याला बाहेरनं फोन आलता, सागर भाऊ यांचा आज वाढदिवस करतोय आपण आणि त्या केक घ्यायला आलोय आपण. सागर भाऊ आणि शुभेच्छा सांगा. हा, तर सागर भाऊ तुम्हाला हरिभाऊ कडनं केक हार्ट्सच्या फॅमिलीकडनं खूप खूप शुभेच्छा देतात येते आणि त्यांच्याकडनं एक आपण मस्तपैकी एक केक घेऊया आणि आपल्या ह्या ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत, तुमचं पण स्वागत. केक दाखवा. हा, आणि केक खूप छान अशा व्हरायटीज मध्ये तुम्ही पाहता, मस्त असं शोरूम टाईप बनवून ठेवलंय. आणि विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची स्टॅच्यू इथं आहे. म्हणजे आदमी एकदम सच्चा और कडक आहे. माझा फोटो पण आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर चला, तर मग आपण केक घेऊया आणि सागर भाऊंना केक घेऊन जाऊ आपण. तर मग केक कापल्यावर आपण टेस्ट सांगतो आणि तुम्ही पण कमेंटमध्ये सांगा. मी एकदा टाकतो कमेंट तुम्हाला केकची टेस्ट कशी आहे आणि तुम्ही कमेंटमध्ये सांगा की ह्यांचा केक कसा आहे. आपल्या बेकराईमध्ये कुठला एरिया? सोनाई शाळेच्या शेजारी केक हार्ट, लक्षात ठेवा. चला मग भेटूया केक कापल्यानंतर. जेवणाची व्यवस्था झाली असेल तर फोन करून सांगतो. बाय. तर हरिभाऊ यांनी केक 3.5 मिनिटात पॅक केलाय, थोडा पण टाइम वेस्ट न करता. आणि विशेष म्हणजे आपल्याला त्यांनी कॅन्डल हार्ट हे शेप मध्ये दिलेले आहेत की ही हृदयाची भावना त्या सागर भाऊच्या हृदयापर्यंत पोहोचवायचं काम माझं आणि ह्या शॉपला भेट द्यायचं काम तुमचं. तर मंडळी, सोनाई शाळे शेजारी केक हार्ट या आणि डिस्काउंट मध्ये केक घेऊन जावा. खरं डिस्काउंट दिलाय मला. ऑफर पण आहे 350 मध्ये बाय वन गेट वन फ्री. 350 मध्ये बाय वन गेट वन फ्री आहे. केक घेऊन जावा, मस्त मजा करा. समर इज द व्हेरी बेस्ट वेकेशन्स ऑल ऑफ. सगळ्या मित्रपरिवाराने टाटा केलं तर खूप छान वाटेल. तर तुमचा असंच प्रगती हो, तुमचा बिझनेस वाढो आणि हे खूप मोठं बेकर्समध्ये ह्याचं रूपांतर हो आणि तुझे केक अजून लांबपर्यंत पोहोचो. थँक्यू हरिभाऊ अँड युअर द फ्रेंड, द फॅमिली. तर चलो बाय. माझ्या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे. SP गोविंद सर. मित्रांनो, आपण जो केक घेऊन आलो होतो, तर ज्या दुकानात केक आणला हरिभाऊ म्हणून एक व्यक्ती, ते माझे फॅन आहेत आणि केक घ्यायला गेले की छत्रपती शिवाजी महाराज दिसले आणि मग म्हटलं आता छत्रपती शिवाजी महाराजांकडून डायरेक्ट केक येतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मध्यस्थी आहेत ते म्हणजे त्यांचा वाढदिवस सागर भाऊ. मग डायरेक्ट त्या दुकानात मी ज्यावेळेस गेलो तर सगळ्यात पहिले छत्रपती शिवाजी महाराज दिसले आणि त्या माणसाने आंबेडकरांचं नाव घेतलं. आणि केक येतोय कुठं? बुद्धविहार. हे योगायोगी आणि विशेष म्हणजे त्याचा अभ्यास तुम्ही करता. हे असं कुठंतरी लिहिलेलं असतं, लिहिल्यावर लिहिणारा लिहितो, वाचणारा वाचतो, तो इतिहास वाचणारा दुसऱ्यांना सांगतो, तेव्हाच इतिहास घडतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या संकल्पना होत्या, त्या सर्व संकल्पना बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात आणलेल्या आहेत. हे लक्षात ठेवा सर्वांनी. स्वराज्य होतं, ते स्वराज्याची संकल्पना संविधानात, ही जी काही रिपब्लिक म्हणून आली, जी समता होती स्वराज्यामध्ये, ती समता संविधानामध्ये आणली. न्याय, हे सर्व काय. तर हे आहेत आमचे सागर भाऊ आणि अभ्यासू आहेत. आणि आत्ताच तुम्हाला कळलं की काय समीकरण आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे आत्ताच्या पिढीला कळलं पाहिजे आणि जे लोकांना अजून माहीत नाही त्या लोकांनी पण नक्की लक्षात ठेवा. आणि हे माझ्या महापुरुष जातीमध्ये विभागू नका. आणि ह्या माझ्या पुन्हा एकदा ह्या यूट्यूब ब्लॉग्समध्ये तर सर्वांचं स्वागत. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि असा वाढदिवस होणं नशीब लागतं बुद्धविहारामध्ये. तर चला तर मित्रांनो, सागर भाऊंना आपण घेऊन जाऊया आता बाहेर आणि आता घरी जाऊया. सर्वांना शुभरात्री, सर्वांना जय भीम. जय भीम. जय भीम. मित्रांनो, बुद्धविहारमधनं डायरेक्ट आम्ही आलोय आमंत्रण हॉटेलला. तर खास
सागर भाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त आज भोजनाची व्यवस्था केली आहे. आणि हा आमचा मित्रपरिवार, माझे क्लोज हे शिंगे साहेब, परत मामा आले, भाऊ आहे, आणि ही आखी टीम आहे. हे सगळे खतरनाक लोक त्या साईडला थांबले. आणि चला मग आता थोडंसं पोटाचं बघूया. मित्रांनो, शुभ संध्याकाळ. आणि आम्ही आत्ताच सागर भाऊ यांचा वाढदिवस साजरा करून बुद्धविहारमधनं बाहेर पडताच सागर भावांनी आम्हाला एक छोटीशी अशी पार्टी दिली आहे जेवणाची. आणि आम्ही आलोय, पाहू शकता तुम्ही, आमंत्रण हॉटेलमध्ये आम्ही आलो. आणि त्यांनी डायरेक्ट सांगितलं की चला जेवायला. तर मग आम्ही जेवायला आलो आहे आणि आम्ही जेवणाचा आनंद घेणार आहोत. त्यांचा वाढदिवस दुग्नीत हो, त्यांना खूप खूप शुभेच्छा. चला तर मग मी आता जेवणासाठी जातो आहे. तुम्ही पण जेवा, कमेंट करा की आजचा हा सागर भाऊचा वाढदिवस कसा वाटला, त्याच्यामध्ये काही चूक झाली आहे का, किंवा काही चुकून काही बोललो गेलो आहे का आम्ही, किंवा आमच्याकडनं काही चुका झाल्यात का. तर ह्या सर्व गोष्टी तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकता. आपण सगळ्याच गोष्टी तुमच्यासंग शेअर करत असतो. ते सामाजिक असेल, खेळ असेल, कला, क्रीडा, सगळ्याच गोष्टी. आणि तुम्ही असाच मला सहकार्य करा. तर चला मग, शुभरात्री अँड गुड नाईट ऑल ऑफ माय फ्रेंड्स. थँक्यू.